नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वीच्या अक्षर भारती विषयाअंतर्गत संत नामदेव महाराज लिखित संतबाणीचा परिचय करून घेणार आहोत। यामध्ये पहिली कविता अंकिला मी दास तुझा, अंकिला मी दास तुझा ही कविता आज आपण शिकणार आहोत। तर मग पाहूयात संत नामदेव लिखित संतबाणी अंकिला मी दास तुझा। अंकिला मी दास तुझा। कवी परिचय संत नामदेव यांचा कार्यकाळ सांगितलेला आहे 1270 ते 1350, जवळपास 80 वर्षांचा कालखंड। आणि 80 वर्षांच्या कालखंडात मराठी साहित्याच्या क्षेत्रात अनेक भूमिका संत नामदेव महाराजांनी निभावलेल्या आहेत। एवढंच नाही, वारकरी संप्रदायातील थोर संत कवी म्हणून त्यांची ओळख आहे। संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध, सरळ, साधी आहे। त्यांनी हिंदीतही रचना केली आहे। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कवणे समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत। अशा प्रकारचा संत नामदेव महाराजांचा परिचय पाठ्यपुस्तकामध्ये दिला आहे। संत नामदेव महाराजांविषयी अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। संत नामदेव महाराज यांच्याविषयी अधिकची माहिती। संत शिरोमणी नामदेव महाराज, जन्म 26 ऑक्टोबर 1270, मृत्यू 3 जुलै 1350, हे महाराष्ट्रातील वारकरी संत कवी होते। त्यांचे आडनाव रेळेकर असे होते। ते एक भाषांमधील सर्वाधिक जुन्या काळातील कवींपैकी एक होते। त्यांनी व्रज भाषांमध्येही काव्य रचली आहेत। शिखांच्या गुरुग्रंथ साहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते। त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा नरसी नामदेव या गावांचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत। नरसी नामदेव हे गाव महाराष्ट्रातील मराठवाड्यामधील हिंगोली जिल्ह्यातील असून तेथील संत नामदेव महाराज यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार 2019ला झाला आहे। भक्त शिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले। वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होत। आपल्या कीर्तन कलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती। संत नामदेव प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता असे मानले जाते। संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली। भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचं कार्यही त्यांनी स्वकर्तृत्वाने पूर्ण केलं आहे। संत नामदेव महाराजांचं पूर्ण नाव नामदेव दामाजी रेळेकर असं आहे। दामा शेट्टी हे संत नामदेवांचे वडील व गोनाई त्यांची माता होती। दामा शेट्टींचा व्यवसाय कपडे शिवणे हा होता, म्हणजे ते शिंपी होते। यांच्या अगोदरच्या 7व्या पिढीतील पुरुष यदुशेठ हे सात्विक प्रवृत्तीचे भगवत भक्त होते। सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी बामणी म्हणजेच नरसी नामदेव हे संत नामदेवांचं जन्मगाव होय। नामदेवांचा जन्म प्रभव नाम संवत्सरात शके 1992 म्हणजेच इसवी सन 1270 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास रविवारी झाला। संत नामदेवांना 80 वर्षाचं आयुष्य लाभलं। त्यांचं बालपण हे पंढरपुरात गेलं। त्यांनी लहानपणापासून श्री विठ्ठलाची अनन्यसाधारण भक्तीही केली। संत नामदेवांची अभंगगाथा सुमारे 2500 अभंग प्रसिद्ध केले आहेत। त्यांनी हिंदी भाषेत काही अभंगाची रचना सुमारे 125 पदे केली आहेत। त्यातील सुमारे 62 अभंग नामदेवजी की मुखबानी शीख पंथाच्या गुरु ग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत। संत नामदेवांनी आदी, समाधी व तीर्थावळी किंवा तीर्थावली या गाथातील 3 अध्यायातून संत ज्ञानेश्वरांचं चरित्र सांगितलं आहे। कीर्तनात अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे, यावरून ते बहुश्रुत व अभ्यासू असल्याचे लक्षात येते। नामदेव कीर्तन करी, पुढे देवनाचे पांडुरंग अशी त्यांची योग्यताही होती। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हे त्यांच्या आयुष्याचं ध्येय होतं। अशा प्रकारचा नामदेव महाराजांचा परिचय सविस्तर असा सांगितला जातो। संत नामदेव महाराजांचं साहित्य आणि नामदेवांसंबंधी लिहिलं गेलेलं साहित्य याचा परिचय करून घेऊया।
नामदेव महाराजांचं साहित्य आणि त्यांच्या संबंधी लिहिलं गेलेलं साहित्य कोणतं आहे तर त्याचा परिचय सांगताना आपल्याला सांगता येतो की घास गेई पांडुरंगा, त्यानंतर चिरंतनाचा ज्ञानदीप संत नामदेव, त्यानंतर आद्य मराठी आत्मचरित्रकार संत नामदेव, त्यानंतर नामदेवांची गाथा, त्यानंतर संत नामदेव तुकारामांचे सांस्कृतिक संचित अशा प्रकारची पुस्तके त्यावर आधारित लिहिली गेली आहेत. त्यानंतर श्री नामदेव चरित्र काव्य आणि कार्य, त्यानंतर नामदेव महाराजांचं चरित्र सुखटणकरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर संत नामदेव महाराजांचं चरित्र बाळकृष्ण लळित यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर श्री नामदेव चरित्र ग्रंथ तत्वज्ञान शंकर वामन दांडेकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर नामदेव चरित्र कानिटकरांनी सुद्धा लिहिलेलं आहे. संत नामदेव महाराज असं एक पुस्तक बालवाङ्मय रवींद्र भट यांनीही लिहिलेलं आहे. त्यानंतर नामदेवांचे कवित्व आणि संतत्व अशा प्रकारची संत नामदेव महाराजांनी लिखित आणि त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचा परिचय सांगितला आहे. अंकिला मी दास तुझा या संतवाणीमध्ये संत नामदेव महाराजांनी नेमका कोणता आशय सांगितला आहे तो जाणून घेऊया. अंकिला मी दास तुझा या अभंगात संत नामदेवांनी आई बाळ, पक्षीन तिची पिल्ले, वासरू गाय, हरिण तिचं पाडस, चातक आणि मेघ अशा अनेक दृष्टांतातून परमेश्वर कृपेची याचना केली आहे. अशा प्रकारचा आशय या कवितेत संत नामदेव महाराजांनी सांगितला आहे. आता आपण ही संतवाणी वाचून घेऊयात व नंतर त्याचा अर्थ 2-2 ओळीनुसार जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. संतवाणी अंकिला मी दास तुझा. अग्नी माझी पडे बाळू, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. समेची झेपावे पक्षिनी, समेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी, वनवा लागला से वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा, विनवितो चातक तैसा. अशा प्रकारची ही संतवाणी सकल संतगाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंगगाथा अभंग क्रमांक 1661 यामधून घेतली आहे. आता आपण या कवितेचा सविस्तर असा अर्थ जाणून घेऊ. कवितेचं पहिलं चरण. अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा, तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. कवितेच्या या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात, आगीच्या जवळ जाणाऱ्या, आगीच्या जवळ जाणाऱ्या, आगीच्या तडाख्यात सापडलेल्या बाळाला पाहून जशी त्याची दयाळू प्रेमळ माऊली त्याला वाचवण्यासाठी धाव घेते, तसा तू माझ्यासाठी माझ्या कामासाठी धाव घेतोस. मी तुझा अंकित झालेला, तुला शरण आलेला तुझा एक सेवक आहे. अशा प्रकारचा अर्थ कवितेच्या पहिल्या चरणामध्ये संत नामदेव महाराजांनी सांगितला आहे. कवितेचं दुसरं चरण. समेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी, समेची झेपावे पक्षिनी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. कवितेच्या या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात, पिले जमिनीवर कोसळताच पक्षीन लगेच तेथे झेप घेते, भुकेल्या वासराच्या आवाजाने गाय लगेच हंबरत त्याच्यापाशी धाव घेते, तसा भक्ताच्या एका हाकेवर तू धाव घेतोस, मदतीला येतोस. अशा प्रकारचा अर्थ कवितेच्या दुसऱ्या चरणात संत नामदेव महाराजांनी सांगितला आहे. कवितेचं तिसरं आणि शेवटचं चरण. वनवा लागलासे वनी, वनवा लागलासे वनी, पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा, नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा, विनवितो चातक तैसा. कवितेच्या या शेवटच्या चरणात संत नामदेव महाराज म्हणतात की रानात जंगलात जसा वनवा पेटतो, जसाही वनवा पेटला की हरिणी आपल्या पाडसाच्या चिंतेनं व्याकुळ होतात. नामा म्हणतो
ज्याप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करणारा चातक पक्षी मेघाला पाऊस पाडण्यासाठी विनवणी करत असतो, ओरडत असतो, त्याचप्रमाणे हे विठ्ठला, तुझ्या कृपेची माझ्यावर बरसात व्हावी, तुझ्या कृपेची माझ्यावर बरसात व्हावी म्हणून मी तुझी विनवणी आळवणी करत आहे. अशा प्रकारचा अर्थ कवितेच्या या शेवटच्या चरणात संत नामदेव महाराजांनी सांगितला आहे. अशा प्रकारे संत नामदेव महाराजांनी अंकिला मी दास तुझा या संतवाणीमध्ये संत नामदेव महाराजांनी आई बाळ, पक्षीन तिची पिल्ले, वासरू आणि गाय, हरिण आणि तिचं पाडस, चातक आणि मेघ अशा अनेक दृष्टांतामधून परमेश्वराच्या कृपेची याचना केली आहे. या कवितेत काही संकल्पना आल्यात, जशा चातक नावाची एक संकल्पना आली. चातक हा एक काल्पनिक पक्षी आहे जो वर्षभर पावसाची प्रतीक्षा करतो. तो पावसाच्या पाण्याचे थेंब पिऊन जगतो, अशा प्रकारची कल्पना केली आहे. त्यानंतर आणखीन एक संकल्पना आलेली आहे, ती म्हणजे वनवा. वनवा म्हणजे काय, तर जंगलात लागलेली आग म्हणजे वनवा. अशा प्रकारच्या काही संकल्पनांचा समावेश करून संत नामदेव महाराजांनी अंकेला मी दास तुझा ही संतवाणी सांगितली आहे. अशा प्रकारे आज आपण ही संतवाणी पाहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच माझे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन जर तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर बेल आयकॉनच्या बटनवर क्लिक करा. धन्यवाद.